CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। सांगलीत मतमोजणी केंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर जमावबंदी आदेश लागू, मध्यरात्रीपासून आदेश लागू, तसेच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, विजयी मिरवणूक काढण्यास बंदी, जिल्ह्यात उद्या ड्राय डे। सांगली लोकसभेची मतमोजणी उद्या पार पडणार आहे, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली। तसेच मिरज येथे पार पाडण्याचा मतमोजणी केंद्रापासून 2 किलोमीटर अंतरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले, तर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत। लाठीकाठी शस्त्र घेऊन फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसेच विजयी उमेदवाराला मिरवणूक काढण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये उद्या ड्राय डे देखील लागू करण्यात आला आहे। उद्या 4 जून 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, त्याच्यासाठी 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरो कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। तर सर्व ECIच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे। तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले कृत्य कोणी करू नये, जेणेकरून शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही। आणि त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, टोटल 6 विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल्सची मशीनची मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर टपाली मतपत्रिकासाठी 20 टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 700 ते 800 मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे। आणि कॅन्डिडेट्सच्या प्रेझेन्समध्ये आणि कॅन्डिडेटच्या प्रतिनिधी यांच्या समक्षात आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्या सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक 2024 याची मतमोजणी पार पडणार आहे। त्याकरिता जिल्ह्यामध्ये 144 CRPC, त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा 37(1)(3) याचा मनाई आदेश आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे। त्याचबरोबर उद्याचा दिवस हा ड्राय डे म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे। कुठेही विजयी मिरवणुका निघणार नाही आहेत आणि विदाऊट परवानगी कोणीही स्पीकरचा आणि वाद्याचा वापर करायचा नाही आहे। उद्याचा निकाल हा जो लागणार आहे त्याकरिता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्याकडून, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांना सहकार्य करायचे आहे। धन्यवाद।